आज मी तुम्हाला तुरीच्या दाण्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहेत। त्या ताजी तूर होती ते सोलून घेतलेत बघा। तवा गरम करत ठेवलाय आणि हे बघा मी धुवून घेतलेले आहेत। आता ह्याला आपण भाजून घ्यायचं। भाजून घेतलेत बघा, तर असे डाग पडस्तोवर भाजून घ्यायचे। ह्याच्यामध्ये काय मी तेल वगैरे टाकलेलं नाहीये। आता हे मी काढून घेते। त्याच तव्यामध्ये आपण करणार आहे ज्याच्यामध्ये आपण तुरीचे दाणे भाजले, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि चांगलं गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये थोडीशी एकदम आपल्याला मोहरी टाकायची आहे पहिली आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे। हे दोन्ही चांगलं तडतडलं की आपल्याला लसूण बघा मी असा मोठा मोठा कुटलेला आहे आणि गॅस एकदम बारीक करायचा। त्याच्यामध्ये मोठ्या आकाराचा एक कांदा बघा असा मोठा मोठा कापून घेतलेला आहे। तर हा आपण कांदा ना भाजून घेऊया चांगला। कांदा बघा आपला भाजतोय तर आपण ते दाणे ना कुटून घेऊया। तर हे जे आपले तुरीचे दाणे आहेत ना, तुम्ही खलबत्त्यात जरी कुटले तरी चालतील, नाहीतर मिक्सरला थोडेसे आबडधोबड केले तर चालतील। नाहीतर बघा आता मी या चॉपरमध्ये ना ज्यामध्ये मी कांदा बारीक केला होता त्यात टाकणार आहे आणि हलकंसं आपल्याला करायचे, जास्त असं त्याचं कूट वगैरे करायचं नाहीये। आता हे मी फिरवून घेणार आहे। तुरीचे दाणे बघा मी फिरवून घेतलेले आहेत। आपल्याला फक्त ते फुटले पाहिजेत, नाहीतर काय करायचं, तुमच्याकडे जर चॉपर नसेल, खलबत्ता नसेल तर काय करायचं, कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर कुटायचे वरती कशानं तरी। अशा पद्धतीत कुटले जातात बघा। कांदा बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायचा बघा, असा भाजला पाहिजे। आणि ह्याचं तेल बघा मी थोडंसं टाकलेलं, त्यामुळे ना जास्त नाही तेल टाकायचं। तर ह्याच्यामध्ये ना 2 हिरव्या मिरच्या बघा अशा कापून घेतल्यात, कुटून घेतल्या तरी चालेल। आता हे पण 1 मिनिटभर ह्याच्यावर परतून द्यायचं। गॅस बारीकच आहे बघा। मिरची बघा भाजलेली आहे आणि एकदम पातळ कापलेली आहे। जास्त आपल्याला मोठे मोठे असे कापायचे नाही, एकदम पातळ कापा, नाही तर कुटून टाकली तरी चालेल आणि 1 टाकली तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये बघा मी हिंग पावडर टाकते 2 चिमूट आणि एकदम थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे। ती पण ह्याच्यामध्ये लगेच मिक्स करून घ्यायची। गॅस बारीकच आहे, गॅस अजून वाढवलेला नाही आहे, बारीक गॅसवरच करत आलेली आहे। आता आपण ह्याची लाल मिरचीची दाखवणार आहे। हिरव्या मिरचीचा पण मी ठेचा टाकलेला आहे, तर तिखटानुसार टाका। मी छोटा चमचा 1.5 टाकलेला आहे। असे मसाले वगैरे टाकताना गॅस बारीकच असावा आणि चवीनुसार मीठ, म्हणजे काय होतं आपण अशी मिरची पावडर वगैरे जर काय टाकलं की नाही तर ती खाली करपत नाही। आता हे बघा थोडंसं हलकंसं हलवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ही तुरीचे दाणे जे आपण बारीक करून घेतले होते बघा असे फुटलेले आहेत। आता हे टाकून आपण हे पण परतून घेऊया। आता गॅस आपल्याला जरा हलवलं की मिडियम करायचा बघा। अशा पद्धतीत मी परतून घेतलेलं आहे आणि जर हे तुरीचे दाणे चांगले भाजले की नाही की शिजायला बी जास्त वेळ लागत नाही आणि एकदम चव अशी वेगळी अशी छान अशी येते। जर पाहिजे तर काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकला तरी चालेल तुम्हाला, जर आवडत असेल तर। नसेल आवडत तरी नाही टाकला तर चालेल। आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे। आता ही जरा मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे खाली एक जागी आपण करूया आणि गॅस बारीक करायचा आणि 2 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवूया। 2 मिनिटं होऊन गेलेत बघा, बारीक गॅसवर झाकण ठेवलं होतं बघा, किती मस्त झालेलं आहे। आता मिठामुळं काय होतं, ओलसरपणा येतो। आपण कोथिंबीर पण टाकली होती त्याच्यामध्ये, तर अशा पद्धतीनं होतं बघा। करून बघा, ज्वारीची भाकरी बाजरीच्या भाकरीवर तुम्ही भातावर तोंडी लावू शकता